आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे। पिंपरी जवळ मोशी येथे एका आश्रमशाळेतील 3 विद्यार्थी इंद्रायणी नदीमध्ये बुडाले आहेत। ही मुले बुडाल्यानंतर त्यांना शोधून बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला बोलवण्यात आले होते। यासोबतच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमलाही बोलवण्यात आले होते। अग्निशमन दलाचे जवान आणि या रेस्क्यू टीमने 3 पैकी दोघांना बाहेर काढले आहे। या दोघांचा बुडून मृत्यू झालाय। जय दायमा आणि ओंकार पाठक अशी या मुलांची नावे आहेत। इंद्रायणी नदीकाठी ही मुले जलपूजनासाठी गेली होती असे कळतंय। मोशी आळंदी रस्त्यावर असलेल्या एका निवासी गुरुकुल संस्थेतील 50 ते 60 मुले इंद्रायणी नदीच्या काठी जलपूजनासाठी गेले होते। मोशीतील तापकीर नगर इथे हा कार्यक्रम निवासी शाळेतर्फे आयोजित करण्यात आला होता असे सांगितले जात आहे। जलपूजन करत असताना एका मुलाचा पाय घसरला आणि तो नदीत पडला। तो बुडताना पाहून त्याच्या 2 मित्रांनी पाण्यात उड्या मारल्या, मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही जण पाण्यात बुडाले। अग्निशमन दल आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी बुडालेल्या तिघांपैकी 2 मुलांचे मृतदेह बाहेर काढले आहे। तिसऱ्या मुलाचा शोध घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ दक्षिण पुणे।